Hello everyone, welcome back to Matrix Science Academy and Impulse Batch. आज आपण या व्हिडिओमध्ये अमाइन्स हा जो आपला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे याचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स बघू जे की 2021 मध्ये विचारलेले आहेत. लेट अस स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 1. विच अमंग द फॉलोइंग कंपाउंड इज अ प्रायमरी अमाइन? सो सगळ्यात पहिल्यांदा तर आपण अमाइन्सचं क्लासिफिकेशन करतो ॲज प्रायमरी अमाइन्स, सेकंडरी अमाइन्स अँड टर्शरी अमाइन्स. आणि बऱ्याच स्टुडंटना इथे कन्फ्युजन असतं. जी हिंट आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह किंवा अल्कोहोल फिनॉल इथरमध्ये वापरतो टू फाइंड आउट प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी कंपाऊंड, सेम हिंट तुम्ही अमाइन्समध्ये यूज नाही करू शकत. अमाइन्सच्या केसमधली हिंट सांगते. जर नायट्रोजनकडे 2 हायड्रोजन ॲटम असतील तर तो प्रायमरी अमाइन असतो, आणि जर नायट्रोजनकडे एकच हायड्रोजन ॲटम असेल तर तो सेकंडरी अमाइन असतो. सो वाईस वर्सा. 2 हायड्रोजन ॲटम म्हणजे प्रायमरी अँड 1 हायड्रोजन ॲटम म्हणजे सेकंडरी. जर त्या नायट्रोजनकडे हायड्रोजनच नाहीये, 0 हायड्रोजन ॲटम, तर मग तुम्ही त्याला टर्शरी माना. सो जर स्ट्रक्चर दिलं असेल, इफ नायट्रोजन इज हॅव्हिंग 2 हायड्रोजन प्रायमरी अमाइन, 1 हायड्रोजन सेकंडरी अमाइन अँड नो हायड्रोजन टर्शरी अमाइन. पण जर IUPAC दिलं असेल तर कसं फाइंड आउट करणार? तर ज्या नावामध्ये 2 N दिसत आहेत तुम्हाला, NN डायमिथाइल ॲनिलीन, 2 N म्हणजे इट इज 3 डिग्री अमाइन. एकनी ऍड करायचं. इथे बघा इथाइल, मिथाइल, प्रोपाइल 3 सबस्टिट्युएंट दिसत आहेत नायट्रोजन वरती. अगेन इट इज 3 डिग्री अमाइन. डायफिनाइल अमाइन दॅट इज 2 सबस्टिट्युएंट आहेत, इट इज 2 डिग्री अमाइन. सो ऑप्शन नंबर C करेक्ट असणार आहे. हेक्सामिथिलीन डायअमाइन. मिथिलीन मीन्स CH2, 6 टाइम्स घ्यायचं आपल्याला ते. डायअमाइन दॅट इज NH2, NH2. सो नायट्रोजन वरती 2 हायड्रोजन दिसत आहेत, हेन्स इट इज एक्झाम्पल ऑफ प्रायमरी अमाइन. सगळ्यांचं स्ट्रक्चर जर काढून बघायचं असेल तर ऑप्शन नंबर A चं स्ट्रक्चर आहे NN डायमिथाइल ॲनिलीन. ॲनिलीन म्हणजे बेन्झीन वरती नायट्रोजन आहे, आणि इकडे NN डायमिथाइल म्हणजे नायट्रोजनला 2 मिथाइल ग्रुप लागलेले आहेत. चेक करा, नो हायड्रोजन ऑन नायट्रोजन, हेन्स इट इज 3 डिग्री अमाइन. ऑप्शन नंबर B चं स्ट्रक्चर आहे इथाइल मिथाइल प्रोपाइल अमाइन. नायट्रोजन वरती मिथाइल ग्रुप आहे, नायट्रोजन वरती इथाइल ग्रुप आहे CH2 CH3, आणि प्रोपाइल ग्रुप आहे CH2 CH2 CH3. अगेन नायट्रोजन वरती हायड्रोजन नाहीये, हेन्स इट इज 3 डिग्री अमाइन. नायट्रोजन 3च बॉन्ड बनवतो, दॅट इज वाय तुम्ही 4था हायड्रोजन तिथे लावू नाही शकत. ऑप्शन नंबर D डायफिनाइल अमाइन. NH 1 हायड्रोजन आणला कारण उरलेले 2 फिनाइल आहेत. फिनाइल म्हणजेच बेन्झीनची रिंग ड्रॉ करायची, मी लिहिताना PH लिहिते. डायफिनाइल अमाइन. 1 हायड्रोजन आहे, सो इट इज 2 डिग्री अमाइन. चेक करा, आपण हे आधीच लिहिलेलं. सो ऑप्शन नंबर C करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 2. Which among the following is not true about Gabriel Thalamide synthesis? Gabriel Thalamide synthesisच्या 3 स्टेप्स आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण थॅलमाइड हा जो आपला कंपाऊंड आहे, हा जो आपला रिॲक्टंट आहे, याची रिॲक्शन करतो अल्कोहोलिक KOH किंवा अल्कोहोलिक NaOH सोबत. हे केल्यानंतर जो हायड्रोजन ॲटम नायट्रोजनला अटॅच्ड आहे तो रिप्लेस होऊन जातो. C डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O N, आणि हा जो H प्लस आहे इट गेट्स रिप्लेस्ड बाय K प्लस. जर सोडियम असता तर तो Na प्लस असता, K प्लस N मायनस. आणि याच कंपाऊंडला आपण पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलेट दॅट इज पोटॅशियम थॅलेट, आणि सोडियम असता तर सोडियम थॅलेट असं म्हटलं असतं. सो इन दिस मेथड सोडियम थॅलेट इज ऑब्टेन्ड विच इज करेक्ट. इथे पोटॅशियम घेतला कारण K वापरला, सो पोटॅशियम. सोडियम वापरला असता तर सोडियम थॅलेट. फर्दर या कंपाऊंडला रिॲक्ट केलं जातं अल्काइल हॅलाइड सोबत, आणि अल्काइल हॅलाइड सोबत रिॲक्ट करून जो K प्लस आहे इट गेट सबस्टिट्युटेड बाय R प्लस, आणि कंपाऊंड चेंज होतो. बेन्झीनची रिंग ॲज इट इज C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, नायट्रोजन it replaced with K plus is replaced with R. So हे झालं N alkyl thalamide. N alkyl
थायलमाइड. सो इकडे दिसतं इन दिस मेथड एन अल्काइल थायलमाइड इज इन्व्हॉल्व्ड, हे पण करेक्ट आहे. सेकंड स्टेटमेंट इन दिस मेथड पोटॅशियम सॉल्ट ऑफ थायलमाइड, इथे सोडियम किंवा काय बनणार आहे, पोटॅशियम सॉल्ट ऑफ थायलमाइड इज ऑब्टेन्ड ॲज इंटरमिजिएट, असा सबस्टन्स की जो रिॲक्शनच्या टाइममध्ये प्रोड्यूस झाला आणि रिॲक्शनच्याच टाइममध्ये यूज होणार आहे. त्याच्यानंतर हा जो काही सबस्टन्स आहे हा इथे बॉन्ड ब्रेकिंग करतो आणि फर्दर इट गिव्स राईज टू प्रायमरी अमाइन्स, 1 डिग्री अमाइन्स. दॅट टू हे जे प्रायमरी अमाइन्स आहेत ते ॲलिफॅटिक असतात, कारण ॲरोमॅटिक बेन्झीन रिंग इथे एवढी हिंड्रन्स पोझिशनला ऑक्युपन्सी आणू शकत नाही. आर ग्रुप लहान आहे, सो नायट्रोजन सोबत इतक्या हेवी स्ट्रक्चरमध्ये तो सेट होऊ शकला. बेन्झीन एक बल्की स्ट्रक्चर असतं आणि नायट्रोजनच्या दोन्ही साईडला इतका हिंड्रन्स पॉसिबल नाहीये. सो ॲरोमॅटिक अमाइन्स या मेथडने आपण प्रिपेअर नाही करू शकत. बट डी ऑप्शन मध्ये लिहिलं दिस मेथड इज युजफुल फॉर प्रिपरेशन, विच इज रॉंग. हे पाहिजे दिस मेथड इज युजफुल फॉर प्रिपरेशन ऑफ ॲलिफॅटिक अमाइन्स, तर हे करेक्ट असतं. सो विच इज नॉट करेक्ट, ऑप्शन नंबर डी. Question number 3. What is number of moles of hydrogen atom required to prepare 1 mole of ethyl amine from 1 mole of acetamide? Aceta म्हणजे 2 कार्बन, अमाइड म्हणजे C डबल बॉन्ड ओ NH2 असणार आहे. याचं कन्व्हर्जन करायचं आहे आपल्याला इथॅन अमाइन CH3 CH2 NH2. सो जे बनवायचंय आणि ज्याच्यापासून बनवायचंय ते आधी लिहून घ्यायचं. चेक करा या कार्बनवरती 2 हायड्रोजन ॲटम आलेत. सो डेफिनेटली हा बॉन्ड ब्रेक झालेला असणार आणि ऑक्सिजन असा नॅसंट तर बीकरमध्ये प्रेझेंट नसणार आहे. इकडे 2 हायड्रोजन ऍड झालेले असणार आहेत आणि इथे 2. सो बाय प्रोडक्ट मध्ये आपल्याला इथॅन अमाइन आणि वॉटर भेटलं असेल. सो 2 आणि 2 दॅट इज 4 हायड्रोजन लागले, 4 नॅसंट हायड्रोजन. 4 नॅसंट हायड्रोजन आपल्याला भेटतात लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड कडून किंवा सोडियम एथेनॉल या सोर्स पासून. आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे 1 मोल ऑफ ॲसिटामाइड रिक्वायर्ड्स हाऊ मेनी मोल ऑफ H ॲटम्स. आन्सर इज 4 मोल्स ऑफ H ॲटम. मी पहिलं तर डायरेक्ट हिंट यूज केली. काय दिसतं मला तर डबल बॉन्ड नाहीये, खाली 2 H2 आलेले असणार आहेत इथे आणि वरती ऑक्सिजन 2 H घेऊन गेला असणार, दॅट इज 4 हायड्रोजन. क्वेश्चन नंबर 4. Which of the following amine have lowest pKb? pKb जेवढा कमी तितका Kb जास्त, इनवर्स प्रोपोर्शनल आहेत आणि जितका Kb जास्त तितकी आपली बेसिसिटी जास्त असणार आहे. बेसिसिटीची ट्रेंड काय असते अमाइनसाठी? बेसिसिटीची ट्रेंड लक्षात ठेवा. 2 डिग्री अमाइन्स आर गुड बेस दॅन प्रायमरी दॅन टर्शरी दॅन NH3 दॅन ॲरोमॅटिक अमाइन्स. ही हिंट लक्षात असेल तर तुम्हाला बरेचसेच क्वेश्चन सॉल्व्ह होतील बेसिसिटी वाले. आणि आपली हिंट जी सांगितलेली आहे ती लक्षात ठेवा. 1 हायड्रोजन असेल तर 2 डिग्री, 2 हायड्रोजन असतील नायट्रोजनवर तर प्रायमरी, नायट्रोजनवर 2 हायड्रोजन सो प्रायमरी, नायट्रोजनवर 0 हायड्रोजन तर टर्शरी. आपल्याला विचारलं मोर बेसिक कोण आहे? पीकेबी कमी, केबी जास्त, बेसिसिटी जास्त, 2 डिग्री. ऑप्शन नंबर ए. Question number 5. Which among the following is obtained as major product in the following reaction? Anisole. Anisole म्हणजे बेन्झीन वरती OCH3. हा क्वेश्चन आहे अल्कोहोल फिनॉल इथरचा, मिसप्लेस होऊन इथे आलेला आहे. एनिसोल वरती टाकायचं आहे कॉन्सन्ट्रेटेड HNO3 अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. दिस इज नायट्रेटिंग मिक्सचर. ऑर्थो पॅरा प्रोडक्ट देईल आपल्याला, पण आपल्याला विचारलेला आहे मेजर प्रोडक्ट. ऑर्थो हिंडर्ड प्रोडक्ट असतो, मेजर मध्ये स्टेरिक हिंड्रन्स कमी आहे, सो दॅट इज वाय NO2 अटॅक करेल पॅरा पोझिशनला. दिस इज 1 मेजर प्रोडक्ट. ऑर्थो ही बनतो पण मेजर विचारलेला आहे, सो आन्सर लिहिणार आपण 4 नायट्रो एनिसोल. ऑप्शन नंबर डी 4 नायट्रो अँड कंपाउंड आहे एनिसोल. Question number 6. Which of the following conjugate base is stabilized to greater extent due to solvation, important word, of ammonia and amines? सगळ्यात पहिल्यांदा हे सगळे कॉन्जुगेट ऍसिड आहेत.
रिझन इज या सगळ्यांकडे एक्स्ट्रा H+ आहे, सो H+ डोनेट करू शकतात, हेन्स दे आर ऍसिड. दुसरं ऑप्शन नंबर ए मधून तुम्ही H रिमूव्ह करा. जर H रिमूव्ह केला तर तुम्हाला भेटेल RNH2 विच इज प्रायमरी अमाइन विच इज बेस, अँड बेसने जर हायड्रोजन एक्स्ट्रा घेतला तर कॉन्जुगेट ऍसिड बनत असतो. ऑप्शन नंबर बी मधून पण एक हायड्रोजन रिमूव्ह करा, R2NH. ऑप्शन नंबर सी मधून एक हायड्रोजन रिमूव्ह करा, R3N. ऑप्शन नंबर डी मधून एक हायड्रोजन रिमूव्ह करा, NH3. आपल्याला असं नाही विचारलेलं की हु इज मोर बेसिक इन नेचर, आपल्याला विचारलं सॉल्वेशन नंतर हु इज मोर स्टॅबिलाइज्ड. सॉल्वेशन मीन्स ऍड सॉल्व्हंट, आणि कोणता सॉल्व्हंट ऍड करतो आपण, वी ऍड वॉटर, HOH. तर वॉटरमध्ये हायड्रोजन प्रेझेंट आहे जो की आपल्या अमाइन्सच्या नायट्रोजन सोबत हायड्रोजन बॉन्डिंग करत असतो. व्हॉट इज हायड्रोजन बॉन्डिंग? द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज्ड हायड्रोजन ऑफ वन मॉलिक्यूल and negatively charged electronegative atom such as F, O, N of another molecule is called as hydrogen bonding. So जिकडे जास्त हायड्रोजन असतील त्याच्यामध्ये जास्त हायड्रोजन बॉन्डिंग. याच्यामध्ये 2 हायड्रोजन आहेत, याच्यामध्ये एकच हायड्रोजन आहे, याच्यामध्ये 3 हायड्रोजन आहेत, याच्यामध्ये 0 आहेत. मोर द हायड्रोजन, मोर विल बी द स्ट्रेंथ ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग and more will be the stability. So option number D is more stabilized due to solvation, that is due to adding water, that is due to hydrogen bonding. Question number 7. Which among the following amine act as strong base? Basicity ची trend learn करायची आपल्याला. 2 degree amines are more basic than 1 degree, than 3 degree, than NH3, and last aromatic amines, that is aniline. Aromatic amines. Strongest is 2 degree, and 2 degree कसं फाइंड आउट करायचं आहे, ज्या नायट्रोजन वरती एक हायड्रोजन आहे. नो हायड्रोजन हेन्स इट इज 3 degree. एक हायड्रोजन हेन्स इट इज 2 degree. नो हायड्रोजन हेन्स इट इज 3 degree. 2 हायड्रोजन हेन्स इट इज 1 degree. So 2 degree is more basic. Option number C. Question number 8. Identify compound from the following having lowest boiling point. सगळे ऑप्शन नीट बघा. ऑप्शन नंबर 1 NH2 म्हणजे अमाइन आहे. ऑप्शन नंबर बी मध्ये पण नायट्रोजन आहे म्हणजे इट इज अमाइन अँड इट इज 3 degree अमाइन. याच्यामध्ये पण नायट्रोजन आहे हेन्स इट इज अमाइन, आणि एक हायड्रोजन आहे सो इट इज 2 degree. इथे 2 हायड्रोजन आहेत सो 1 degree. पण ऑप्शन नंबर डी जो आहे त्याच्यामध्ये नायट्रोजनच नाहीये, इट इज प्युअर अल्केन, अँड अल्केन्स मध्ये असतं वॅन फोर्स ऑफ अट्रॅक्शन. वॅन फोर्स ऑफ अट्रॅक्शन आर वीकेस्ट अँड हेन्स दे हॅव लीस्ट बॉइलिंग पॉइंट इन ऑल अबव 4 ऑप्शन्स. ऑप्शन नंबर डी. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन्स हायड्रोजन बॉन्डिंग करू शकतात. डायपोल डायपोल इंटरॅक्शनचं स्पेशल केस आहे ही, सो दे विल हॅव स्ट्रॉंग boiling point or high boiling point than rest option, that is option number D is correct. Question number 9. Which is C terminal residue of glycyl alanine? हा क्वेश्चन आहे बायोमॉलिक्युल्स या चॅप्टरचा. मिसप्लेस होऊन इथे प्लेस येतो आता. ग्लायसिल ॲलनाइन म्हणजेच 2 अमायनो ऍसिड आहेत, ग्लायसिन आणि ॲलनाइन यांचं मिक्सचर केलेलं एक पेप्टाइड बॉन्ड बनवलेलं आहे. ग्लायसिनचं स्ट्रक्चर असतं NH2C, वरती पण H, खाली पण H, इकडे असतो कार्बोक्सिलिक ऍसिड C डबल बॉन्ड OH. ॲलनाइनच्या स्ट्रक्चरमध्ये आहे NH2C, वरती आहे H पण खाली आहे CH3, समोर C डबल बॉन्ड OH. या स्ट्रक्चरला मिक्स करत असताना तुम्हाला याच्यामधून HOH रिमूव्ह करायचे. सो एक हायड्रोजन आपण इकडून रिमूव्ह करू आणि दुसरा जो OH आहे तो इथून. ही हिंट आहे, बाकी काही नाही. HOH रिमूव्ह करा. HOH जर रिमूव्ह केलं इथून OH गायब होईल, इथून एक H गायब झाला, 2 होते. बाकी स्ट्रक्चर फ्यूज करून टाका. आता या केसमध्ये हे जे नवीन स्ट्रक्चर बनलं दिस इज ग्लायसिल ॲलनाइन, जे की क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे.
याचं सी टर्मिनल कोण आहे विचारलं. हे जर बघितलं तर नायट्रोजन एंडिंग आहे, ग्लायसिन इज एन टर्मिनल अँड ॲल्युनाइन इज सी टर्मिनल. तसं तर बघूनच क्वेश्चन समजतो. जो की आपल्या लेफ्ट हँड साईडला लिहिलेला आहे तो एन टर्मिनल असतो आणि जो राईट हँड साईडला लिहिलेला आहे तो सी टर्मिनल असतो. बट हा क्वेश्चन या चॅप्टर मधला नाहीये, सो मी एलॉबरेट केलं. सो व्हॉट इज सी टर्मिनल? इट इज ॲल्युनाइन. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 10. आयडेंटिफाय रिएजंट युज्ड इन द फॉलोइंग कन्व्हर्जन. हा क्वेश्चन आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधला. चेक करा. क्लोरो इथेन CH3 CH2 Cl. क्लोरो इथेन मध्ये काय टाकल्यानंतर नायट्रो इथेन बनेल? याचा अर्थ ही आहे सबस्टिट्यूशन रिएक्शन, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इन विच Cl इज रिप्लेस्ड बाय NO2. NO2 हवा असेल तर एक तर तुम्हाला KNO2 टाकावा लागतो किंवा AgNO2. बट इथे रिएक्शन प्रिसाइज आहे. आपण हिंट बनवतो. जर तुम्ही वन शॉट व्हिडिओ पाहिला असेल तर KON डबल बॉन्ड O असं स्ट्रक्चर आहे याचं आणि AgON डबल बॉन्ड O आहे AgNO2चं. Being an ionic compound, it decomposes as K plus and ONO minus. So attacking species ONO असते, not NO2. तर KNO2 टाकलं तर तुम्हाला नायट्रो नाही तर अल्काइल नायट्राइट भेटतील. दॅट इज वाय AgNO2 पुट करायचं. बीइंग कोव्हॅलंट इन नेचर, Ag आणि O मधला बॉन्ड ब्रेक होत नाही, सो नायट्रोजन वरची लोन पेअर अटॅक करते आणि नायट्रो कंपाऊंड भेटू शकतो. AgNO2 दॅट इज सिल्वर नायट्राइट इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 11. आयडेंटिफाय N and C terminal of alpha amino acid respectively in the following polypeptide fragment. आता मी जस्ट तुम्हाला सांगितलं. आता खूप सारे मॉलिक्यूल आलेत, स्ट्रक्चर ड्रॉ करायची गरज नाही. जो लेफ्ट हँड साईडला असतो तो N टर्मिनल आहे, जो राईट हँड साईडला असतो तो C टर्मिनल आहे. आपल्याला ही आधी N विचारलाय अँड देन C. N इज ॲल्युनाइन ALA अँड C इज ग्लायसिन GLY. ऑप्शन नंबर डी. Question number 12. Identify product form when ethyl benzene reacts with nitric acid. इथाइल बेन्झीनची रिॲक्शन नायट्रिक ऍसिड सोबत आपल्याला इमॅजिन होत नाही, बट हे एक थेरॉटिकल पॅरेग्राफ आहे आणि तिथून हा कॉर्नर क्वेश्चन पिक केलेला आहे. आपल्याला माहिती आहे जर आपण ऍसिडिक किंवा अल्कलाइन KMNO4 टाकलं तर बेन्झीन वरती जो काही ग्रुप लागलाय तो कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये अँड दॅट इज वाय बेन्झोइक ऍसिडचं फॉर्मेशन होतो. इवन आपण शॉर्ट नोट मध्ये असं लिहितो ऑक्सिडेशन ऑफ अल्काइल बेन्झीन मध्ये की वरती 3 डिग्री सबस्टिट्युएंट असेल तर तो फक्त ऑक्सिडाइज होत नाही, बाकी काही कितीही लॉंग चेन लागू दे ते कम्प्लिटली कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये चेंज होतं. फक्त या रिएजंटच्या ऐवजी ते देत आहेत डायल्यूट HNO3 दॅट इज नायट्रिक ऍसिड विच इज ऑल्सो ऑक्सिडायझिंग एजंट. सो सेम रिॲक्शन आहे. टेक्स्टबुक मध्ये ॲरोवरती हे दिसतं आणि पॅरेग्राफ मध्ये दिलेलं आहे डायल्यूट HNO3. सो करेक्ट आन्सर आहे बेन्झोइक ऍसिड. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 13. आयडेंटिफाय मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ पायरिडीन. हे पायरिडीनचं स्ट्रक्चर आहे. स्टँडर्ड 11th GOC मध्ये पण आहे, स्टँडर्ड 12th हे स्ट्रक्चर तुम्हाला अमाइन्स ऍज वेल एज तुम्हाला बायोमॉलिक्युल्स या चॅप्टर मध्ये आहे. सो किती हायड्रोजन ऍटम्स आहेत त्याच्याकडे, किती कार्बन ऍटम्स आहेत ते फाइंड करा. कार्बन आहेत 1 2 3 4 5. सो हायड्रोजन पण असणार आहेत 5 कारण प्रत्येक कार्बनकडे एकच वॅकंट पोझिशन दिसते H H H H H C5H5N. ऑप्शन नंबर A. Question number 14. Which among the following compound contains amino group? What is amino group? तर जो प्रायमरी अमाइन आहे ज्याला आपण NH2 असं लिहितो इज कॉल्ड ॲज अमाइनो ग्रुप. सेकंडरी अमाइन ज्याला आपण NH असं लिहितो इट इज कॉल्ड ॲज एमाइनो ग्रुप. अँड टर्शरी ज्याला आपण फक्त एका नायट्रोजननी लिहितो इट इज कॉल्ड ॲज टर्शरी नायट्रोजन ॲटम. अमाइनो ग्रुप विचारतायत म्हणजेच प्रायमरी कोण आहे असं विचारलं. IUPAC दिलेले आहेत
एक नायट्रोजन दिसतोय दॅट इज एक N दिसतोय इट इज 2 डिग्री, 2 N दिसतायत इट इज 3 डिग्री, एक N दिसतोय इट इज 2 डिग्री. एकच ऑप्शन राहतो 4 ब्रोमो ॲनिलीन. अँड ॲनिलीन स्वतः एक प्रायमरी अमाइन आहे. NH2 4 ब्रोमो मीन्स 4 पोझिशनला, पॅरा पोझिशनला Br. बघा 2 हायड्रोजन इज प्रायमरी दॅट इज अमाइनो ग्रुप. क्वेश्चन नंबर 15. विच ऑफ द फॉलोइंग अमाइन इज द वीकेस्ट बेस. बेसची ट्रेंड परत एकदा. 2 डिग्री अमाइन्स आर ग्रेटर than 1 degree, then 3 degree, than ammonia, than aromatic amines. Aromatic amines are weakest base. So पहिल्यांदा ते फाइंड करा. मिथाइल अमाइन it is primary amine. Trimethyl it is 3 degree amine. Diethyl it is 2 degree amine. And aniline is aromatic amine. Aromatic are weakest base. Option number D. सर्व 15 क्वेश्चन्सचे आन्सर इथे आहेत. सो ॲज युजल गो थ्रू ईच अँड एव्हरी क्वेश्चन. परत मी प्रत्येक व्हिडिओच्या एंडला तुम्हाला रिमाइंडर देतीये. या सगळ्याचे जे काही आन्सर्स आहेत, जे काही सोल्युशन आहेत, हे तुम्हाला एका नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे आहेत. मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ सेशन. टिल देन, थँक्यू सो मच.